चिलटे माणूस आणि पाळीव प्राण्यांभोवती आढळतात। चिलटे माणसाचे डोळे, कान, नाक व तोंड यांभोवती दिवसा घोंगावून हैराण करतात। चिलटे आकाराने लहान असतात। जनावरांच्या व मानवी डोळ्यांमधील अश्रू हे या कीटकांचे अन्न आहे। टांगलेल्या दोऱ्या, झाडाच्या वाळलेल्या फांद्या व निरोधक तारा यांवर चिलटे विश्रांती घेतात। विश्रांती काळात त्यांवर विष्ठा सोडतात। निऑन सायन्स, विजेचे बल्ब व ट्यूब्स यांकडे चिलटे आकर्षित होतात। चिलट या कीटकाला घुंगरटे असेही नाव आहे। डिप्टेरा गणातील क्लोरोपिडी या कुलात चिलटांच्या 160 प्रजाती असून त्यांतील सुमारे 2000 जातींचे वर्गीकरण झाले आहे। चिलट हा उपद्रवी कीटक जगभर आढळतो। चिलटांच्या हिप्पेलेट्स व सायपंक्युला या प्रजातींतील कीटकांना आयफ्लाय किंवा आयनॅट म्हणतात। सायपंक्युला फ्लुनिकोला ही जाती भारतात तसेच दक्षिण आशियात आढळते। चिलटांच्या शरीराची लांबी 1 ते 1.6 मिलीमीटर असते। रंग काळा चमकदार असतो। शरीरावर कोणत्याही प्रकारचे केस नसल्याने हे चमकतात। शरीर घरमाशीप्रमाणे असून हे डोके, वक्ष आणि उदर या 3 भागांनी बनलेले असते। यांच्या तोंडाजवळील अवयव द्रव पदार्थ शोषून घेता येतील अशी असतात। चिलटांचे जीवनचक्र 21 दिवसांचे असते। जीवनचक्रात अंडे, अळी, कोश आणि प्रौढावस्था असे 4 टप्पे असतात। बहुतेक चिलटांच्या अळ्या वनस्पती भक्षक आहेत। गवतावर त्या पोसतात। काही जाती परभक्षी व परजीवी आहेत। थोड्या जाती दुसऱ्या प्राण्यांनी पकडलेल्या भक्ष्यावर किंवा मिळवलेल्या अन्नावर जगणाऱ्या आहेत। या चिलटांमुळे डोळ्यांचे जीवाणूजन्य आणि विषाणूजन्य हे विकार संक्रमित होतात। डोळे येण्याच्या साथीचे हे वाहक आहेत। तसेच हे उष्णकटिबंधातील दमट भागात पायांना होणाऱ्या नागाव्रण या रोगाचा प्रसार करतात। चिलटांमुळे उघड्या जखमा दूषित होतात। घरात तेलकट कागद किंवा शेराची फांदी टांगून ठेवल्यास चिलटांचा त्रास कमी होतो। कीटकनाशकाचा फवारा मारून चिलटांचा नाश करता येतो। काही लोक यांचा त्रास टाळण्यासाठी डासांना पडवून लावणारी क्रीमे वापरतात। असा हा चिलट कीटक